रक्षाबंधनाच्या दिवशी लूक असा हवा ना जो साधा असूनही सगळ्यांच्या नजरा तुमच्यावरच थांबवेल। आणि त्यासाठी जर तुम्ही साडी घेण्याचा विचार करत असाल तर यंदा एकदा चंदेरी साडी नक्की बघा, कारण चंदेरी साडीचा लूकच असा आहे, हलकी, एलिगंट आणि पारंपरिकतेसोबत एकदम रॉयल। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। रक्षाबंधनाच्या सणासाठी ही साडी परफेक्ट ठरू शकते आणि नेमकी कोणती चंदेरी साडी निवडावी हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सगळ्यात खास गोष्ट म्हणजे चंदेरी साडी दिसायला खूप रिच वाटते, पण नेसल्यावर अजिबात जड वाटत नाही। त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी दिवसभर आरामात राहूनही तुमचा लूक अगदी ग्रेसफुल दिसू शकतो। चंदेरी साडीची खासियत म्हणजे तिची सुंदर चमक आणि नाजूक टेक्स्चर। प्रकाश पडल्यावर साडीवरील शाईन लूकला अजूनच उठाव देते। त्यामुळे घरात रक्षाबंधनाचा कार्यक्रम असो किंवा भावासोबत फोटोशूट, ही साडी प्रत्येक प्रसंगाला शोभून दिसते। आता जर तुम्हाला सिंपल आणि सोबर लूक आवडत असेल तर हलक्या रंगाची चंदेरी साडी, त्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाउज हा एकदम सुंदर पर्याय आहे। आणि जर तुम्हाला थोडा रॉयल आणि फेस्टिव्ह लूक हवा असेल तर जरी बॉर्डर किंवा पारंपरिक मोटिफ असलेली चंदेरी साडी निवडा। त्यासोबत झुमके, बांगड्या आणि छोटीशी नथ किंवा नाजूक नेकपीस इतकंच पुरेसं आहे। विशेष म्हणजे रक्षाबंधनासाठी पेस्टल, गुलाबी, हिरवा, जांभळा आणि राणी किंवा गोल्डन टोन अशा रंगांमध्ये चंदेरी साडी खूप सुंदर दिसू शकते। आणि हो, चंदेरी साडी घेताना फक्त रंगच बघू नका, बॉर्डर, पल्लू, फॅब्रिकची फिनिश आणि ब्लाउजचा लूक हे चारही मुद्दे नक्की बघा, कारण हे छोटे छोटे डिटेल्सच तुमची संपूर्ण साडी किती रिच दिसणार हे ठरवतात। रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी बांधण्याचा दिवस नाही, भाऊ बहिणीच्या नात्याचा सुंदर सण आहे। त्यामुळे या खास दिवशी तुमचा लूकही तितकाच खास असायला हवा। म्हणून यंदा रक्षाबंधनासाठी साडी घेणार असाल तर नेहमीच्या पर्यायांसोबत चंदेरी साडीचा पर्याय एकदा नक्की बघा, कारण ही साडी तुम्हाला फक्त सुंदर नाही तर एलिगंट, ग्रेसफुल आणि अगदी रॉयल लूक देऊ शकते। तुम्हाला चंदेरी साडीचा लूक आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला आणि बहिणीलाही नक्की शेअर करा। आणि अशाच सुंदर साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहण्यासाठी आपल्या मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।